बीडच्या वडवणीत दोघांना अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे। शेतात मेंढ्या गेल्यानं वाद झाल्यानं हा मारहाण करण्यात आलेला आहे। मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तबेडच्या गेवराईत पोलीस कॉन्स्टेबलला लाच घेताना पकडलाय। 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलेला आहे। वाळू माफियांकडे 80,000 रुपयांची मागणी केली तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता त्यांना ताब्यात घेतलाय। दोन्ही आरोपींच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंतप्रधानांवर केमिकल हल्ल्याचा बनावट फोन करण्यात आलेला आहे। 6 वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात आलाय। तर काशीनाथ गुणधर मंडल असं आरोपीचं नाव आहे। त्या आरोपीला पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करणार आहेत। तर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। धुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकरांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबन करण्यात आलेलं आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून देगावकरांविरोधात तक्रारीचा पाऊस पडण्यात आलेला होता। तर चौकशीअंती डॉक्टर देगावकर दोषी आढळलेले आहेत। राज्य शासनाने हा निलंबनाचा निर्णय घेतलाय। डॉक्टर रवींद्र सोनावणे यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आलाय। तर नालासोपाऱ्यामध्ये नाल्यात एक मृतदेह आढळलाय। नालासोपारा पूर्व येथील मोरेगाव नाल्यात हा मृतदेह आढळलेला आहे। तर अग्निशमन दलाच्या मदतीने नाल्यातील मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। त्या मृतदेहाला आता शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाहीये। नालासोपारा पोलिसांकडून पुढील तपास सध्या सुरू आहे। कोई पता नहीं कि घर वाले कोई आए लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।